राष्ट्रवादीच्या नेत्या तथा महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर, तिचा मुलगा तन्मय व त्यांचे वडील जयश्री काळे पालवे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आज हजेरी लावली। प्रतिभा यांच्या नावे राहता समता पतसंस्थेच्या शाखेत अकाउंट असून खाते उघडण्यासाठी त्यांच्या कागदपत्राचा वापर करण्यात आलाय। त्यावरून शिर्डी पोलिसांनी प्रतिभा यांना समन्स बजावत चौकशीसाठी बोलावले होते। त्यानुसार त्या काल शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाल्या। त्यांचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्यासमोर साक्ष नोंदवण्यात आली। तब्बल 5 तास त्यांची कसून चौकशी करत ई साक्ष नोंदवण्यात आली। समता शाखेत 57 जणांचे 100 खाते असून त्यापैकी प्रतिभा चाकणकर व तन्मय चाकणकर यांच्या नावे 4 अकाउंट्स असून त्या अकाउंटवर करोडो रुपयांच्या उलाढाली झाल्या आहेत। यावेळी त्या म्हणाल्या की आम्हाला या प्रकरणात शिर्डी पोलिसांनी नोटीस पाठवली हे प्रसिद्धी माध्यमांद्वारे कळाले। त्यावरून आम्ही शिर्डी येथे येत आमचा जबाब शिर्डी पोलिसांसमोर नोंदवला आहे। त्यात पोलिसांनी दाखवलेली कागदपत्रे व सह्या आमच्या नाहीत। या घटनेशी व खात्याशी आमचा कोणताही संबंध नाही। तसेच पोलीस इन्क्वायरी वकिलांशी चर्चा करून व इतर पेपर तपासून याबाबत गुन्हा दाखल करायचा किंवा नाही हे ठरवण्यात येणार असल्याचे प्रतिभा चाकणकर म्हणाल्यात। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी अशोक दुशिंग, शिर्डी। रुपयाची आपण उलाढाल केलेली नाहीये। तुम्हाला कल्पना होती का समता पतसंस्थेमध्ये तुमच्या नावाची खाते कसं माहित झालं? आपल्या मीडियावरती पाहिलं आणि आम्ही आले। अजूनही आम्हाला कोणतीही नोटीस पोहोचली नाही। तुम्ही आल्यानंतर जी कागदपत्र पाहिली ती तुमचीच होती का बनावट होती ती? कागदपत्र आता सह्या सुद्धा आपल्या बनावट आहेत। पुढचा तपास आपले या संदर्भात अगोदर असा गुन्हा दाखल झाला मागे घ्या ना मोबाईल दाखल करणार आहात का गुन्हा या संदर्भात? तुमचे कागदपत्र त्यांच्याकडे कसे पोहोचले? मी ॲडव्होकेट जयश्री काळे पालवे, मोबाईल मागे घ्या थोडे, मोबाईल तुम्ही झूम करा ना। प्रसार माध्यमातील बातम्यांमध्ये जी माहिती प्रसारित झाली की प्रतिभाताई यांना पोलिसांनी नोटीस पाठवली, नोटीस मिळालेली नाही। परंतु बनावट खाती जी अशोक खरात यांनी काढलेली आहेत समता परिषदेची, त्याची माहिती देण्यासाठी प्रतिभा चाकणकर व तन्मय चाकणकर या ठिकाणी आज उपस्थित राहिलेले आहेत। त्या ठिकाणी संपूर्ण प्रकरण पाहिल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की समता पतसंस्थेमध्ये आम्ही कधीही गेलेलो नव्हतो, आमचं त्या ठिकाणी जाण्याचं काहीही कारण नाही। सर्व प्रकरण पाहिल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा पत्ता चुकीचा आढळून आला। त्याचबरोबर या ठिकाणी नॉमिनी अशोक खरातनी स्वतःचा आहे, फोन नंबरसुद्धा त्याचा आहे। हे सर्व निश्चित झाल्यानंतर त्या ठिकाणी अनेक सह्यांचे नमुने प्रतिभा चाकणकर व तन्मय चाकणकर यांनी त्या ठिकाणी पोलिसांना दिले। सदरील टायपिंगसाठी या ठिकाणी बराच वेळ लागला आणि हे सर्व खातिरजमा झाल्यानंतर ते आता बाहेर पडलेले आहेत। पोलिसांना त्या वेळोवेळी सहकार्य करतील आणि तपासामध्ये मदत करतील। या संदर्भात जी फसवणूक झाली त्या संदर्भात याच्यामध्ये पोलिसांची इन्क्वायरी चालू आहे आणि त्या संदर्भात वकिलांशी आणि अजून इतर पेपर बघून आम्ही त्या संदर्भात योग्य तो निर्णय घेईल, परंतु याच्यामध्ये काही तथ्य नाही।